नमस्कार सर. आता माझं 10वी झालेलं आहे. 10वी नंतर मला कोर्स करायचे आहेत. टेक्निकल कोर्स करायचे आहे. त्यासाठी मग तिथे आपण कोणते कोणते कोर्स करू शकतो सिव्हिल रिलेटेड? सध्या परिस्थितीला कसं आहे की तुमचं 10वीचे पर्सेंटेज किती आहे आपण मॅटर करत नाही आहे. तुम्ही 10वी पास झाला हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्याकडे 10वी पास झाल्यानंतरचे बरेचसे व्होकेशनलचे ट्रेनिंग कोर्सेस आहेत जे आम्ही शासन मान्यताप्राप्त सर्टिफिकेट कोर्सेस देतो. आणि असे कोर्सेस देतो की ज्या कोर्सेसमधून मुलांना स्वतःच्या पायावरती उभं राहता येईल व स्वतःचा व्यवसाय चालू करता येईल व शासकीय सेवेमध्ये जे काही आवश्यक असलेले सर्टिफिकेट कोर्सेस आहेत ते आम्ही इथे चालू केलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे पहिल्यांदा की बांधकाम पर्यवेक्षक हा एक सर्टिफिकेट कोर्स आहे 1 इयरचा. जो कोण करू शकतो? जो 10वी पास झालेला विद्यार्थी आहे तो बांधकाम पर्यवेक्षक कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल की हा कोर्स का करण्याचा आहे किंवा तुम्हाला का गरजेचा आहे, हा सेकंड क्वेश्चन तुमचा असणारच आहे का नाही आहे. तर नॉर्मली हा कोर्स करण्याचं कारण काय आहे की हा सर्टिफिकेट कोर्स मराठी माध्यमातून आहे, बरोबर. आणि या मराठी माध्यमातून कोर्स असल्यामुळे बऱ्यापैकी जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना हा मराठी भाषेमध्ये व्यवस्थितरित्या कोर्स समजू शकतो आणि त्यामध्ये त्यांची आकलन शक्ती वाढते. बऱ्यापैकी मुलं होता 10वी नंतर इंग्लिश माध्यमामध्ये जर शिकण्यासाठी गेले तर त्यांना बऱ्याचशा इंग्लिशमध्ये त्रुटी जाणवतात आणि त्यामुळे बऱ्यापैकी तो कोर्स समजत नाही आणि बऱ्यापैकी फेल होण्याचे चान्सेस आहेत. जसे डिप्लोमा आणि डिग्रीमध्ये मुलं गेल्यानंतर फेल होतात, तसा इथे चान्सेस नाही आहे. म्हणजे हा कोर्स केल्यानंतर त्यांना बऱ्यापैकी मराठी माध्यमामध्ये बोर्डाची एक्झाम सुद्धा त्यांना देता येते. अजून काही क्वेश्चन्स? सर आता हा कोर्स झाल्यानंतर आम्ही पुढे काय करू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कोर्स पूर्ण होण्यासाठी तुम्हाला बोर्ड एक्झाम द्यावी लागणार आहे, बरोबर. बोर्ड एक्झामच्या साठी जे असणारे सब्जेक्ट्स आहेत ते म्हणजे 3 सब्जेक्ट आहेत. ते थेरी सब्जेक्ट्स आहेत, ओके. आणि 2 आहेत ते प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत. ते 3 थेरी 2 प्रॅक्टिकल हे सब्जेक्ट झाल्यानंतर तुमची बोर्डाची एक्झाम होते. बोर्डाची एक्झाम झाल्यानंतर तुमचा रिझल्ट येतो. रिझल्ट आल्यानंतर तुमच्या हातात सर्टिफिकेट येतं. सर्टिफिकेट येतं तेव्हा ते पास असेल तर तुम्ही डायरेक्टली गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करू शकता. तर कोणत्या गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करू शकता? तर एक म्हणजे शासकीय विभाग बरेचसे आहेत आपल्यामध्ये. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणारे जे शासकीय विभाग आहेत ते म्हणजे पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, म्हाडा असू दे, जलसंपदा असू दे, PWD असू दे, इत्यादी शासकीय विभागामध्ये तुम्हाला सहाय्यक अभियंता पोस्टसाठी जॉबसाठी अप्लाय करता येतं, ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला जॉब करायची इच्छा नसेल तर तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही याच्यावरती गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्टर लायसन्स काढू शकता 10 लाखापर्यंत, ओके. आणि गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्टर लायसन्स काढून तुम्ही स्वतःचा बिझनेस सेट करू शकता. अजून काय? सर आता हा कोर्स किती वर्षाचा, किती महिन्याचा किंवा किती वर्षाचा? नॉर्मली हा जो कोर्स आहे तो 1 इयरचा आहे, म्हणजे 1 वर्ष कालावधीचा असतो. आणि कन्स्ट्रक्शन सुपरवायझर म्हणजे बांधकाम पर्यवेक्षक हा कोर्स 1 इयरचा म्हणजे 1 वर्ष कालावधीचा आहे. तर लँड सर्विंग जो कोर्स आहे तो 6 महिने कालावधीचा आहे. आता लँड सर्विंग कोर्स का करायचा असतो तर त्याचं कारण म्हणजे लँड सर्विंग कोर्स केल्यामुळे तुम्हाला शासकीय विभागामध्ये सर्वेक्षक पदासाठी जॉबसाठी अप्लाय करता येतं. अजून एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे लँड सर्विंग कोर्स केल्यानंतर टोटल स्टेशनचं ट्रेनिंग देण्यासाठी आपलं हे सांगली येतं पहिलं इन्स्टिट्यूट आहे. ते टोटल स्टेशनचं तुम्हाला काय करतं, ट्रेनिंग देतं आणि ते ट्रेनिंग घेऊन तुम्ही स्वतःचा बिझनेस टोटल स्टेशनमध्ये सर्विंगमध्ये सेट करू शकता. अजून सर आणि एक प्रश्न काय आहे की मी हे दोन्ही कोर्सेस एका वेळेला सायमल्टेनियस करू शकता, काय अडचण नाही आहे. हे दोन्ही कोर्सेस तुम्ही सायमल्टेनियस मध्ये करू शकता. त्याचं कारण म्हणजे काय की कन्स्ट्रक्शन सुपरवायझर मध्ये सुद्धा सर्विंग सब्जेक्ट आहे आणि लँड सर्विंग मध्ये सुद्धा सर्विंग सब्जेक्ट आहे, ओके. त्यामुळे दोन्ही कोर्सेस तुम्ही सायमल्टेनियसली करू शकता. सर मला दोन्ही सब्जेक्टचे वेगवेगळे सर्टिफिकेट मिळणार का एकच? नाही, तुम्हाला दोन्ही कोर्सेसचे सर्टिफिकेट वेगवेगळे मिळणार. कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचं वेगळं सर्टिफिकेट मिळणार आणि लँड सर्विंगचं वेगळं मिळणार. आणि कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 इयरचा आणि लँड सर्विंग 6 महिन्याचा. त्यामुळे दोन्ही सर्टिफिकेट वेगवेगळे असतात. दोन्ही सिलेबस वेगवेगळे असणार तर एकच? हा, त्याच्यामध्ये कसं आहे की कन्स्ट्रक्शन सुपरवायझर मध्ये कन्स्ट्रक्शन मटेरियल, एस्टिमेट कॉस्टिंग आणि लँड सर्विंग लेवलिंग हे जो सिलेबस आहे तो कन्स्ट्रक्शन सुपरवायझर झाला. आणि लँड सर्विंगचा जो सिलेबस आहे तो म्हणजे सर्विंग लेवलिंग. त्यामुळे सर्विंग लेवलिंग आणि सर्विंग इकडचा जो सब्जेक्ट आहे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर मधला ते दोन्ही सिलेबस सेम आहे. त्यामुळे तुम्हाला ते सोयीस्कर जातात. अजून काही क्वेश्चन्स? ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी खास करून आम्ही हा कोर्स आणलेला आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. आणि आमच्याकडून समजा इन केसमध्ये तुम्हाला ॲज अ ट्रेनिंग म्हणून जॉब करायचा असेल तर आम्ही जे आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडे तुम्हाला पाठवून देतो. ॲज अ ट्रेनिंग म्हणून तुम्ही त्यांच्याकडे सुपरवायझर म्हणून काम करू शकता, सर्टिफिकेट कोर्स चालू असताना सुद्धा आणि इव्हन कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा. तर आता हा कोर्स करता करता आपल्याला विजिट किंवा प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळणार? हो.
हो मी नक्की. आपल्याकडे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत. डम्पी लेवल, थेट्रोलाइट, प्लेन टेबल्स जे काही चेन सर्व्हिसचे असणारे इन्स्ट्रुमेंट आहेत ते सगळे आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहेत. त्यामुळे तुमचे प्रॅक्टिकल तर कंडक्ट करून घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर जे व्हिजिट्स असणार आहेत कन्स्ट्रक्शन मटेरियलचे ते व्हिजिट्स पण आपले कव्हर करून घेतले जाते. जेणेकरून व्हिजिट्समध्ये बऱ्यापैकी तुमचा पार्ट क्लिअर होतो आणि आपण प्रॅक्टिकलवरती जास्ती भर देणार आहोत. जेणेकरून प्रॅक्टिकल ओरिएंटेड हा कोर्स आहे. तर कोर्स फक्त स्टुडंटसाठी आहे किंवा प्रोफेशनल लोक सुद्धा हे करू शकतात. आता काही प्रोफेशनल लोक असे पण आहेत जे सेंटरिंग करतात किंवा बांधकाम करतात पण त्यांच्याकडे ऍक्च्युअल मध्ये सर्टिफिकेट नसतं. तर त्या लोकांसाठी हा खास करून कोर्स खूप महत्वाचा आहे. जेणेकरून काय होईल की त्यांच्याकडे एक स्किल असतं पण त्यांच्याकडे सर्टिफिकेशन नसतं. मग त्या लोकांनी याच्यामध्ये अप्रोच घेणं गरजेचं आहे. जेणेकरून काय होईल की ती लोक जर इथपर्यंत आली त्यांनी जर ऍडमिशन घेतलं तर ऑलरेडी त्यांना नॉलेज असतं. बरोबर का? फक्त त्यांनी काय करतात की सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे. ते सर्टिफिकेट घेऊन उद्या ते ऍज अ ऑथराइज्ड कॉन्ट्रॅक्टर बनू शकतात आणि ऍज अ गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनू शकतात त्या सर्टिफिकेटच्या ओरिएंटेड. सर हा कोर्स केल्यानंतर आपला जर स्वतःचा बिझनेस सेटअप करायचा असेल तर त्याला गव्हर्नमेंटची काय सबसिडी मिळू शकते तुम्हाला. त्याच्यामध्ये कसं आहे की हा प्युअरली गव्हर्नमेंटचा सर्टिफिकेट कोर्स असल्यामुळे तुम्ही ह्या कोर्सच्या माध्यमातून स्वतःचा बिझनेस जर सेट करत असाल तर तुम्ही डायरेक्टली PMGKVY सॉरी त्याला म्हणतो आपण नाही CMGP म्हणजे सेंट्रलचा पंतप्रधान जे मला वाटतं की योजना आहे जी कर्ज योजना आहे त्याला म्हणतो आपण PMGP आणि दुसरे आहे ते CMGP. तर CMGP म्हणजे आपलं महाराष्ट्राचे ते कर्ज योजना आहे आणि CMGP म्हणलं PMGP म्हणलं तर पंतप्रधानची योजना आहे कर्ज योजना. तर त्या कर्ज योजनेतून तुम्ही कर्ज घेऊन स्वतःचा बिझनेस सेट करू शकता शासकीय विभागात. आणि त्यासाठी लागणारी जी काही मदत आहे ते आम्ही आमच्या मार्फत तुम्हाला पुरवली जाईल. लायसन काढायसाठी मग आता जर समजा कोर्स माझा झाला तर लायसन काढायला मला इन्स्टिट्यूट कडून मिळणार लायसन काढून का इन्स्टिट्यूट मला मदत करणार? नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तुमचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर इन्स्टिट्यूट जेवढं शक्य लागेल तेवढी मदत शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात जेव्हा तुम्हाला लायसन काढून देण्यापर्यंतची मदत आम्ही करून देऊ शकतो. कारण इन्स्टिट्यूटकडनं लायसन मिळू शकत नाही. लायसन कोणाकडे मिळतात ZP आणि PWD कडे मिळतात ते शासकीय विभाग आहेत त्यांच्याकडून तुम्हाला लायसन भेटणार. त्यामुळे इन्स्टिट्यूट तुम्हाला लायसन देऊन उपयोग नसतं. लायसन कोण देतं? डिपार्टमेंट देतं. त्यामुळे डिपार्टमेंटला जे काही पत्रव्यवहार करायचा किंवा जे काही तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे तिथपर्यंत मदत तुम्हाला सगळी केली जाईल. कोणत्या डिपार्टमेंटला जायचं आहे कुठच्या ऑफिसला जायचं आहे कोणत्या माणसांना भेटायचं ते तुम्हाला सगळं गाईडलाईन दिली जाते आणि त्या पद्धतीने तुम्हाला लायसन काढून देण्यापर्यंतची मदत इन्स्टिट्यूट करून घेईल. आणि इव्हन लायसन काढून झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला कुठे कामं कशा पद्धतीने घ्यायचे आहेत कशी मिळवायची आहेत किंवा थिएटर कसं करायचं आहे काय करायचं आहे त्याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला दिली जाईल. म्हणजे ऍज अ सपोर्ट सिस्टम म्हणून सपोर्ट सिस्टम कारण की आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावरती उभं करायचं हा आपला मेन मोटिवेट आहे. अजून काही शंका? समजा मी लायसन्स सुद्धा काढलं नाही गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा केलं तर प्रायव्हेट मध्ये जायचं तुम्ही कोणत्या पोस्ट साठी जाऊ शकतो आणि कसं जायचं? सध्याच्या परिस्थितीला जेव्हा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायला जाल तेव्हा तुम्हाला ऍज अ साईट सुपरवायझर म्हणून तुम्हाला जॉबसाठी ते प्लेस करू शकता. साईट सुपरवायझर म्हणून तुम्ही जर गेला तर तुम्हाला पहिल्यांदा ऍज अ ट्रेनिंग म्हणून काम करावं लागेल. ट्रेनिंग म्हणून काम करत असताना तुम्हाला पहिल्यांदा पगार थोडासा कमी असेल कारण तुम्ही शिकाऊ असणार आहे आणि शिकाऊ परिस्थितीमध्ये तुमचा पगार कमी असल्यामुळे तुम्ही जर 1 वर्ष 2 वर्ष काम केलं त्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स फिक्स झाला त्यानंतर तुमचा पगार ऑटोमॅटिकली वाढू शकेल. आणि त्यामध्ये कसं आहे की तुम्ही स्किल घेणं गरजेचं आहे आणि स्किल घेतला तरच पगार वाढणार. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला कोर्स केला आणि मला 10 म्हणजे 15,000 20,000 40,000 पगार असं तुम्ही अपेक्षा करू शकता. ह्या फील्डमध्ये ज्याला स्किल आहे ज्याच्याकडं ॲबिलिटी आहे त्यालाच पगार जास्त मिळतो. सर जॉबसाठी मला हे मिळणार मी स्वतःची सुद्धा काम घेऊ शकतो काय? घेऊ शकता तुम्ही स्वतःची कामं घेऊ शकता. ॲज अ प्रायव्हेट सेक्टर लेवलला तुम्ही स्वतःची कामं घेऊ शकता. स्वतःची कामं घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याकडे कॅडचं आहे ट्रेनिंग प्रोग्राम त्या कॅड आहे कटी आहे वर्कोली आहे 3D Max आहे याच्यातून तुम्ही ट्रेनिंग प्रोग्राम थ्रू डिझायनिंगचं फॅक्टर करू शकता कम्प्लीट. त्यानंतर कन्स्ट्रक्शनमधलं काम घेऊ शकता आणि कन्स्ट्रक्शनमधली डिझायनिंगमधली कामं घेऊन तुम्ही स्वतःचा बिझनेस सुद्धा सेट करू शकता. आणि सर मला ह्याच्यानंतर आणि फ्युचर एज्युकेशन करायचं असेल तर मी काय करावं मला काय करावं? याच्यामध्ये कसं आहे की हा सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट झाला तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला सिव्हिल ड्राफ्ट्समन या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकता. म्हणजे फर्स्ट इयर तुम्हाला करायची आवश्यकता नाही आहे. सिव्हिल ड्राफ्ट्समन जो कोर्स आहे गव्हर्नमेंट ITIचा असू दे किंवा इथला आमच्या बोर्डाचा असू दे डायरेक्ट सेकंड इयर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. सर आता कोणत्या बोर्डाचं सर्टिफिकेट मिळणार मला? टेक्निकल एज्युकेशन बोर्ड. आता हे जे सर्टिफिकेट आहे ते महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळाचं सर्टिफिकेट तुम्हाला भेटणार.
जे अंडर द मिनिस्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट जे आहे त्यांच्या अंतर्गत हे प्रोग्राम राबवला जातो. हा ॲक्च्युली खास करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी किंवा त्यांना रोजगारी संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा सर्टिफिकेट कोर्स आम्ही राबवतो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत. त्यामुळे तुम्हाला ह्याचा बेनिफिट करून द्यायचं काम हे आपल्या इन्स्टिट्यूटचं असणार आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवायचा आहे आणि तोच उपक्रम आम्ही पोहोचवून तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवून रोजगारी संधी उपलब्ध करून देणे आणि स्वतःच्या पायावरती उभं राहणे हा आपला मोटिवेट असणार आहे. त्यामुळे आता तुम्ही येऊन जे इथंपर्यंत येऊन जे क्वेश्चनिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी काही क्वेश्चन तुमचे आहेत का? सर एकच फायनल क्वेश्चन आहे, मला फी स्ट्रक्चर फक्त समजतं. त्याच्यामध्ये फी स्ट्रक्चरचा कसा पार्ट आहे की त्याच्यामध्ये 1 इयरचा जो सर्टिफिकेशन कोर्स आहे त्याची जी फी आहे ती 18,000 आहे फी आणि जे 6 महिन्याचा कोर्स आहे लँड सर्वेचा त्याची फी आहे ती 7,000 आहे. तर मग ते टप्प्याटप्प्याने म्हणता येईल. भरता येईल, काय अडचण नाही आहे. अजून काही क्वेश्चन्स? ओके सर, ठीक आहे, थँक्यू.